मराठा आरक्षणासाठी मुलानं आत्महत्या केल्याचा बनाव करत वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यामधील मुरमा गावात उघडकीस आलेली आहे। मयत शिवप्रसाद थुटे या 22 वर्षीय मुलाच्या हत्येचं गूढ उकललेलं आहे। मुलाच्या आरोपी वडिलाला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान मृत्यूनंतर 8 दिवसांना आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये मयत शिवप्रसाद याची गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आलं। पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र ही हत्या नेमकी कुणी केली याचा पोलीस शोध घेत होते। दरम्यान आरक्षण आंदोलनामुळे पोलिसांनी गुप्तपणे चौकशी करत मयत मुलाचे वडील शिवप्रसाद थुटे यांची सखोल चौकशी केली। त्यांना आपण कौटुंबिक कलहातून ही हत्या केल्याचं कबूल केलं। वडिलांनीच मुलाला मारून त्यात ती मराठा आरक्षणाच्या संदर्भाने चिठ्ठी टाकल्याचं हे निष्पन्न झालेलं आहे। त्यावरून त्याचा जो वडील आहे महादेव थुटे यांना आता अटक केलेली आहे। मराठा आरक्षणासाठी केलेल्या आत्महत्येवर आताच संशय का? निवडणूक काळातच पोलिसांचा रिपोर्ट का? अशी शंका उपस्थित केलेली आहे नाना पटोले यांनी। मुलाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा वडिलांचा बनाव आहे, तर वडिलांकडूनच मुलाची हत्या पोलीस तपासामध्ये आता उघड झालेली आहे। जालना जिल्ह्याच्या मुरमा गावातील ही घटना आहे। काही गोष्टी आपल्या अंगावर येऊ नये म्हणून सरकारच्या आधारावर आणि सत्तेचा आधार घेऊन पोलिसांकडून कसे खोटे आरोप तयार करायचे त्याचा प्रयत्न सुद्धा सत्तेमध्ये बसलेलं भाजपचं सरकार करताना आपण पाहतोय। ॲक्च्युअली फॅक्ट काय, पहिली जी गोष्ट समोर आली की ती मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन त्यांनी संपुष्टात आणलेलं होतं, पण आता पोलीस तपासामध्ये या पद्धतीचा रिपोर्ट आणून निवडणुकीवर हा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे का, हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। घटना ही आत्तापासून 6-7 महिन्याच्या पहिलीची घटना होती। एवढे दिवस का लागलेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हा विषय का आणला, हे संशयास्पद आहे। दरम्यान जालन्यामधील नेमकं हे प्रकरण काय आहे पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। 24 फेब्रुवारीला जालन्याच्या मुरगा गावात मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या। 8 दिवसानंतर पोस्टमॉर्टम अहवालामध्ये गळा दाबून हत्या झाल्याचं उघड। पोलिसांच्या चौकशीनंतर कौटुंबिक वादातून मुलाची हत्या केल्याचं वडिलांकडून कबूल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।